आजच्या या पीवायक्यू मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि पीवायक्यू आहे बघा वेक्टर चॅप्टरवर आधारित. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय विचारले गेलेले, तर या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेले, लेट एबीसी बी डिस्टिंक्ट नॉन निगेटिव्ह नंबर. तर या ठिकाणी बघा एबीसी काय दिलेले आपल्याला, नॉन निगेटिव्ह नंबर दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलेले, इफ द वेक्टर. तर या ठिकाणी बघा हे जे तीन वेक्टर दिलेले आहेत हे काय करत आहेत, लाय इन अ प्लेन देन सी इज. तर या ठिकाणी बघा हे जे तिन्ही वेक्टर येतं हे एकाच प्लेन मध्ये लाय करतात. याचा अर्थ हे जे तीन वेक्टर येतं हे काय येतं, कोप्लेनर येतं. आणि जर हे तीन वेक्टर जर कोप्लेनर असतील तर आपल्याला माहिती आहे की त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती असते, 0 असते. तर या ठिकाणी बघा आपण याला डिटर्मिनंट मध्ये जर लिहिलं तर या ठिकाणी बघा येणार ए आणि सी. त्याच्यानंतर जर याला लिहिलं तर या ठिकाणी काय येणार 1 0 1. त्याच्यानंतर याला जर लिहिलं तर या ठिकाणी येणार सी बी इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार 0. आणि आता आपण काय करणार, हे डिटर्मिनंट या ठिकाणी काय करणार, सॉल्व्ह करणार. तर या ठिकाणी आपण काय घेणार ए. त्याच्यानंतर बघायला जर सॉल्व्ह केलं तर काय येणार 0 मायनस सी. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय करणार, मायनस ए या ठिकाणी घेतलं. त्याच्यानंतर बघा काय होणार आहे, बी मायनस सी. त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं काय राहिलं, प्लस सी. सी घेतल्याच्या नंतर या ठिकाणी बघा काय होणार, सी मायनस 0 इज इक्वल टू काय येणार 0. त्याच्यानंतर या ठिकाणी जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार, मायनस ए सी. या ठिकाणी जर मल्टिप्लाय केलं तर येणार मायनस ए बी. आणि मायनस इंटू मायनस या ठिकाणी काय होणार, प्लस ए सी. प्लस या ठिकाणी या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार, सी स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा मायनस ए सी प्लस ए सी या ठिकाणी काय होणार, कॅन्सल होणार. त्याच्यानंतर मायनस ए बी पलीकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार, प्लस ए बी. म्हणजे काय होणार, सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी. आणि ही कंडिशन कधी येते, ज्या वेळेस सी हा या दोन्हीचा काय असेल, जॉमेट्रिक मीन असेल. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय येणार, ऑप्शन नंबर बघा, सी इज द जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड बी. म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं मॅच होत आहे, ऑप्शन बी काय आलं असतं, करेक्ट आलं असतं. धन्यवाद.